शेळ्या मेंढ्यांना पावसाळ्याआधी कोणती लस द्यावी? शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत पावसाळ्याआधी आपल्या शेळ्या मेंढ्यांना कोणती लस दिली पाहिजे. चला तर मग. शेळी मेंढी ही गरिबाची गाय म्हणून ओळखली जाते. अनेक गोठ्यातील दूध व्यवसाय मोडून मोठ्या प्रमाणात शेळी मेंढी पालनाकडे लोकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. शेळ्या मेंढ्या हे रानावनात फिरून आपले पोट भरत असतात. शेळ्या मेंढ्या सांभाळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च येत नाही, पण त्यांच्या आरोग्याकडे आपले लक्ष हे नेहमी असले पाहिजे. लक्ष हे वातावरणानुसार जास्त दिले पाहिजे. आता आला आहे पावसाळा, तर पावसाळ्यामध्ये अनेक बदल होताना दिसतात. पावसाळ्यात शेळ्यांना जुळवून ठेवून किंवा तयार करणे गरजेचे आहे. पावसाच्या वातावरणामुळे आपण आपल्या शेळ्यांना व्यवस्थित तयार करणे गरजेचे आहे. अनेक प्रकारचे आजार लागू होतात. शेळी मेंढीला आजारी पडल्यानंतर तिला उपचार करण्यापेक्षा त्याआधी आपण प्रतिबंधात्मक लसीकरण घेतले आहे का नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. रोगाची लागण झाल्यानंतर उपचार केल्यावरही शेळ्या मेंढ्यांची उत्पादकता कमी झाल्यासारखी दिसते. पाऊस पडल्यावर आपण शेळ्या मेंढ्यांना निवारा, चारा, वातावरण ह्याकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक जनावरे मृत्यू पावतात. त्यावेळी आपली धावपळ चालू होते. मेडिकलमध्ये जाऊन औषधं आणून कुठल्याही प्रकारचा उपचार होत नाही. त्यासाठी आपण लसीकरण करून घेतलेच पाहिजे. लसीकरण करताना शेळ्या मेंढ्या ह्या निरोगी असणे गरजेचे आहे. तरी शेळी मेंढीला आंत्रविषारी रोगाचा म्हणजेच ETV पहिला डोस द्यावा. तरी ETVचं व्हॅक्सिनेशन आपण आपल्या शेळी मेंढीला केलं पाहिजे. पहिला डोस हा दिला पाहिजे. त्यानंतर बूस्टर डोस हा 15 दिवसानंतर आपल्या शेळी मेंढीला दिला पाहिजे. तरी लसीकरण हे 3 ते 4 महिन्याच्या पुढील पशूंनाच करावे. आपल्या जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन रक्षा ET व्हॅक्सिन घेऊन आपल्या शेळी मेंढीला द्यावे. तरी मित्रांनो, आपण जवळच्या आपल्या मेडिकलमध्ये जा, रक्षा ET व्हॅक्सिनेशन घेऊन येऊन आपल्या शेळी मेंढ्यांना योग्य त्या प्रमाणात द्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या आजारावरती बनवू ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.